नमस्कार मित्रांनो. परत एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण फिजिकल केमिस्ट्रीचा जो सॉलिड स्टेट चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर तो स्टार्ट करणार आहोत. आणि आज आपल्याला फोकस जो करायचा आहे, तो म्हणजे सॉलिड स्टेटचं इंट्रोडक्शन पार्ट आणि टाइप्स ऑफ सॉलिड्स वरती. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, ओके, की देर आर थ्री स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटरच्या थ्री स्टेट्स असतात. फर्स्ट इज कॉल्ड ॲज सॉलिड, सेकंड इज कॉल्ड ॲज लिक्विड अँड थर्ड इज कॉल्ड ॲज गॅस. आता लिक्विड आणि गॅस हे ऑलरेडी तुम्ही 11th मध्ये स्टडी केलेलं आहे. या चॅप्टर मध्ये आपण पूर्णपणे 12th मध्ये फोकस करणार आहोत सॉलिड वरती. ठीक आहे. तर आता बेसिकली या तिघांबद्दल जर सांगायचं झालं तर लिक्विड आणि गॅसमध्ये जे मॉलिक्युल्स असतात, ओके, सबस्टन्सचे किंवा ॲटम्स किंवा आयन्स असतात, हे जे पार्टिकल्स आहे यांना आपण बोलतो कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. हे पार्टिकल बऱ्यापैकी लांब लांब असतात, ओके. त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी अंतर असतं, जसं आता तुम्ही या इमेजमध्ये बघताय लिक्विड आणि गॅसमध्ये. पण सॉलिड स्टेटमध्ये तसं नसतं. जे मॉलिक्युल्स असतात, ॲटम्स असतात, आयन्स असतात किंवा कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात, यांच्यामध्ये complete there is a molecular attraction and they are very closely packed. Okay, so this is nothing but the structure of solid. सॉलिड लिक्विड मध्ये कन्वर्ट करता येतं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर, आणि लिक्विड गॅस मध्ये कन्वर्ट करता येतं इफ वी इनक्रीज द टेम्परेचर, अँड वाईस वर्सा. जर गॅसला आपण कूल केलं तर आपल्याला लिक्विड मिळतं आणि लिक्विडला कूल केलं तर सॉलिड मिळतं. तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट सॉलिड बद्दल आपल्याला बघायची आहे. Solid state of a matter is characterized by strong interparticle forces of attraction. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जे पार्टिकल्स असतात सॉलिड्सचे, यांच्यामध्ये जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात दे आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. ओके. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, ॲज अ रिझल्ट मोस्ट सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. त्याच्यामुळे त्यांना एक डेफिनेट शेप मिळतो, एक डेफिनेट व्हॉल्यूम असतं, विच चेंज ओनली स्लाइटली विथ द चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. आणि जर टेम्परेचर आणि प्रेशर आपण चेंज केलं तर त्या टेम्परेचर किंवा प्रेशर चेंज केल्यामुळे त्याचं शेप आणि त्याचं व्हॉल्यूम हे काही जास्त प्रमाणामध्ये चेंज होत नाही, विच चेंजेस ओनली स्लाइटली. सो दिस इज नथिंग बट इन्फॉर्मेशन अबाउट द सॉलिड. आता हे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात सॉलिड मधले ते कुठले कुठले असतात, तर मगाशीच मी सांगितलं, द स्मॉलेस्ट कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ व्हेरियस सॉलिड्स आर, द फर्स्ट इज नथिंग बट ॲटम, सेकंड इज कॉल्ड ॲज आयन, आणि ॲटम्स किंवा आयन पासूनच मग पुढे काय बनतात, मॉलिक्युल्स, आणि मॉलिक्युल्स पासून क्रिस्टल्स बनतात आणि त्याच्यापासून सॉलिड्स बनतात. ठीक आहे. ते आपल्याला पुढे जाऊन बघायचंच आहे. सो दिस इज नथिंग बट द इन्फॉर्मेशन अबाउट सॉलिड. मग सॉलिडचे डे टू डे लाईफ मध्ये एक्झाम्पल्स खूप आहे. इवन आपले जे कपडे असतात, क्लोथ्स, दे आर सॉलिड. ओके. त्यानंतर आईसचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, विच इज ए फॉर्म ऑफ वॉटर, सॉलिड स्टेट ऑफ वॉटर. त्यानंतर जे अन्न आपण खातो, जे फूड आपण खातोय, दिस इज नथिंग बट सॉलिड. ज्या घरामध्ये आपण राहतो, हॅबिटॅट, वस्ती ज्याला आपण बोलतो, या सगळ्या गोष्टी कशापासून बनलेल्या असतात, सॉलिड. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड. आणखी तुम्ही काही प्रेसियस मेटल्स पाहिले असतील. फॉर एक्झाम्पल गोल्ड हे डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करतो. सिल्वर, प्लॅटिनम हे ऑर्नामेंट किंवा ज्वेलरी बनवण्यासाठी यूज होतं. दिस इज अगेन कमिंग अंडर द कॅटेगरी ऑफ सॉलिड्स. देन ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील आपण बघितलेलं आहे, हे सुद्धा कशामध्ये येतं, सॉलिड. आणि ज्या फार्मास्युटिकल ड्रग्स आहेत किंवा जे मेडिसिन्स आहेत किंवा ज्या टॅबलेट्स आपण घेतो, कन्झ्युम करतो, दिस इज अगेन कमिंग अंडर द कॅटेगरी ऑफ सॉलिड. सो हे आहेत सॉलिड्सचे काही एक्झाम्पल्स. ठीक आहे. आता एक पुढचा मुद्दा जो आपल्याला इथे डिस्कस करायचा आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, टाइप्स ऑफ सॉलिड. सॉलिडचे कोणते कोणते टाइप्स असतात. तर बेसिकली सॉलिड इज क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. पहिला टाइप जो आहे त्या टाइपला बोललं जातं क्रिस्टलाइन सॉलिड, आणि दुसरा जो सॉलिडचा टाइप आहे त्याला बोललं जातं अमॉर्फस सॉलिड. आता आपण डिटेलमध्ये बघू. सर्वात पहिला जो टाइप याचा आहे तो आहे क्रिस्टलाइन सॉलिड. आता बेसिकली क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड मधला जो मेन फरक आहे, जो मेन डिफरन्स आहे, हा मी तुम्हाला इथे सांगतो. क्रिस्टलाइन सॉलिड जे असतात, या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर तुम्ही इंटरनल अरेंजमेंट बघितली कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची,
तर देर इज ए रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन द क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे जे पार्टिकल्स असतात ते एका पर्टिक्युलर रेग्युलर किंवा एका पिरियॉडिक मॅनर मध्ये अरेंज केलेले असतात, युनिफॉर्म मॅनर मध्ये अरेंज केलेले असतात. अँड द ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ पार्टिकल एक्सटेंड ओव्हर ए लॉंग रेंज. आणि हे जी अरेंजमेंट आहे, ऑर्डर्ड अरेंजमेंट, ही बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं तर लॉंग रेंज वरती तुम्हाला काय दिसेल, अगदी सेम टू सेम दिसेल. ओके, सो लेट अस सी द डायग्राम फॉर दिस क्रिस्टलाइन सॉलिड. हे बघा, इथे एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. आता या स्ट्रक्चर मध्ये हा जो पार्ट आहे, दिस इज वन क्रिस्टल. याच्या शेजारचा सेम तसाच आहे, त्याच्या शेजारचा पण तसाच आहे. सो दिस पर्टिक्युलर अरेंजमेंट इज ए रेग्युलर अँड पिरियॉडिक अरेंजमेंट. जर अशी अरेंजमेंट असेल सॉलिड्स मध्ये तर त्या सॉलिड्सला आपण काय बोलतो, क्रिस्टलाइन सॉलिड्स. लक्षात ठेवा. आता हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहे त्या आपल्याला बघायच्या आहेत, की हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट्स. दॅट इज दे मेल्ट ॲट ए डेफिनेट टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल, यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ वॉटर. वॉटर किंवा आईसचा जो मेल्टिंग पॉइंट आहे हा 0 डिग्री सेल्सिअस आहे. हा बऱ्यापैकी 0 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट राहतो, शार्प आहे. ओके, झिरोचा -1 कधी होत नाही किंवा +1 कधी होत नाही. सो इट इज अ शार्प मेल्टिंग पॉइंट, डेफिनेट टेम्परेचर आहे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट, क्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके, त्याच्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे, की ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्सेस एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर. आता आपल्याला पुढे जाऊन काही स्ट्रक्चर्स बघायचे आहेत, त्याच्यात क्युबिक स्ट्रक्चर जर सोडलं आपण तर बाकीचे सगळे जे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस असतात दे आर एन आयसोट्रोपिक. आता हे एन आयसोट्रोपिकचा अर्थ काय होतो, इथे 3 वर्ड्स आहेत, लक्षात ठेवा. पहिला आहे एन, दुसरा आहे आयसो आणि तिसरा आहे ट्रॉपिक. तर मी तुम्हाला याचं मीनिंग सांगतो. ट्रॉपिकचा अर्थ होतो प्रॉपर्टीज. ओके, आयसोचा अर्थ होतो सेम. जर प्रॉपर्टीज सेम टू सेम असतील कुठल्याही कंडिशन मध्ये तर त्या मटेरियलला बोललं जातं आयसोट्रॉपिक. पण त्याच्या आधी एन लागलेला आहे म्हणजे याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या बदलत जातात. फॉर एक्झाम्पल, इन अदर वर्ड्स वी कॅन से देअर प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एक्सेट्रा आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन्स. वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये या ऍक्च्युली काय होत जातात, बदलत जात आहे. त्याच्यामुळे हे जे सबस्टन्सेस असतात हे जनरली कसे असतात, एन आयसोट्रॉपिक असतात. ठीक आहे, यांचे एक्झाम्पल्स आपण बघू. द फर्स्ट एक्झाम्पल अँड व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज आईस. ठीक आहे, आईसचं एक्झाम्पल आपण बघू शकतो. त्यानंतर इथे पिक्चर मध्ये तुम्हाला काही क्रिस्टल्स दिसत आहे. दीज आर द क्रिस्टल्स ऑफ कॉमन सॉल्ट. येस, शुगर कॅन ऑल्सो बी कमिंग अंडर दिस कॅटेगरी, कारण हे क्रिस्टल्स तयार करतात. ओके, छोटे छोटे पार्टिकल्स तयार करतात सेम साईजचे, त्याच्यामुळे हे दोघं पण क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत. देन यू कॅन सी हिअर इमेज दॅट इज ऑन द लेफ्ट साइड गोल्ड, आणि इकडे काही वायर्स दिसत आहेत. वायर्स जे जनरली बनवले जातात हे कॉपर पासून बनवले जातात. सो अगेन कॉपर इज कमिंग अंडर द कॅटेगरी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. ठीक आहे, सर्वात महत्वाचं एक्झाम्पल, मोस्ट हार्डेस्ट मटेरियल इन द युनिवर्स इज नथिंग बट डायमंड. ओके, हा डायमंड जो आहे हा सुद्धा एक प्रकारचा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. सिरॅमिक्स, चिनी मातीचे भांडे आपण वापरतो डे टू डे लाईफ मध्ये, चहाचा जो कप असतो, this is nothing but the example of crystalline solid. And one more example, that is graphite. ओके, पेन्सिल सगळ्यांनी वापरलेलीच असेल. त्या पेन्सिलची जी टोक असते किंवा लीड पेन्सिल मध्ये जी लीड असते मित्रांनो, ती लीड जी आहे ती कशातनं बनलेली असते, इट इज मेड अप ऑफ ग्राफाइट. इट इज ए ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ कार्बन, एक प्रकारचा कार्बनच आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ग्राफाइट जो आहे इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, सो हे सगळे जे एक्झाम्पल्स आपण पाहिले हे कशाचे एक्झाम्पल्स होते, क्रिस्टलाइन सॉलिड. आता ह्याच्या पुढचा जो सॉलिड आपल्याला बघायचा आहे त्या सॉलिडचं नाव आहे अमॉर्फस सॉलिड. ओके, आता हे जे अमॉर्फस सॉलिड आहे हे क्रिस्टलाइनच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे क्रिस्टलाइन मध्ये काय होतं, जी अरेंजमेंट आहे ती पिरियॉडिक अरेंजमेंट आहे पहिली गोष्ट, किंवा ते एका पर्टिक्युलर मॅनर मध्ये अरेंज आहे. आणि लॉंग रेंज मध्ये जर तुम्ही गेले तर ही अरेंजमेंट बऱ्यापैकी कॉन्स्टंट राहते, त्यामुळे सेम सेम स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतील. पण अमॉर्फस सॉलिड मध्ये उलट होतं. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन द अमॉर्फस सॉलिड्स आर रँडमली अरेंज
ते एका रॅन्डम पॅटर्न मध्ये म्हणजे अगदी विखुरलेल्या प्रमाणामध्ये ते अरेंज केलेले असतात. अँड द पार्टिकल्स डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर बट दे डू हॅव ए शॉर्ट रेंज ऑर्डर. म्हणजे समजा तुम्ही एक किंवा दोन क्रिस्टल बघितले तर ते सारखे असू शकतात. पण जर तुम्ही लॉंग रेंजला गेले, इफ यू सी द 100 कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ओके किंवा 100 क्रिस्टल्स, तर ते तुम्हाला सारखे दिसणार नाही. त्यांची अरेंजमेंट जी आहे ती नेहमी रॅन्डम दिसेल या पद्धतीने. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे जे दोघं आहेत इकडे काही दिसत आहेत ओके, तेव्हा हे जे काही शेप्स तुम्ही इथे बघत असाल तर ते काही काही तुम्हाला सेम दिसत आहे. पण यांची अरेंजमेंट किंवा ऑर्डर जर तुम्ही बघितली लॉंग रेंज वरती ओके, फ्रॉम टॉप टू बॉटम और फ्रॉम लेफ्ट टू राईट, दे आर रॅन्डमली अरेंज ओके. आणि असे जे सॉलिड्स असतात यांनाच आपण बोलतो अमॉर्फस सॉलिड्स. ठीक आहे. अमॉर्फस सॉलिडला आणखी एक वर्ड आहे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सुपर कूल्ड लिक्विड्स ओके. ते पुढे येणारच आहे. अमॉर्फस सॉलिड बद्दल आपण बघू. जसं क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये मेल्टिंग पॉइंट जे असतात ते शार्प असतात, पण इथे अमॉर्फस सॉलिड्स डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट्स. दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर ए टेम्परेचर इंटरवल. ते हळूहळू मेल्ट होतात, एका टेम्परेचरला मेल्ट होत नाही ओके. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला मेल्ट होत नाही. तर जसं जसं टेम्परेचर वाढत जातं त्या पद्धतीने ते हळूहळू काय होतात, मेल्ट होतात. ही एक प्रॉपर्टी आहे. अजून एक प्रॉपर्टी आहे, ऑन हिटिंग अमॉर्फस सॉलिड्स ग्रॅज्युअली अँड कंटिन्युअसली सॉफन अँड स्टार्ट टू फ्लो. मी जसं आता तुम्हाला सांगितलं की जसं जसं तुम्ही याला हिट करत जाणार तसं तसं हळूहळू हे काय होत जातात, सॉफ्ट होत जातात आणि त्यानंतर हे काय व्हायला लागतात, फ्लो व्हायला लागतात मित्रांनो. म्हणूनच त्या या गोष्टीमुळेच यांना बोललं जातं सुपर कूल्ड लिक्विड्स ओके. अमॉर्फस सॉलिड जे असतात हे जनरली आयसोट्रॉपिक असतात. मगाशी सांगितलं मी, ट्रॉपिक म्हणजे प्रॉपर्टीज आणि आयसो म्हणजे सेम. इन अदर वर्ड्स, द प्रॉपर्टीज सच ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटीज जे आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर ऑल इंडिपेंडंट ऑफ द डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. तुम्ही कुठूनही कुठे जर गेले, लेफ्ट साइडने राईट साइडला गेले, टॉप साइडने बॉटम साइडला आले, तर या सबस्टन्सच्या या ज्या प्रॉपर्टीज आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी, या प्रॉपर्टीज तुम्हाला कशा दिसतील, सेम दिसतील. म्हणजे दे आर इंडिपेंडंट ऑफ द डायरेक्शन ऑफ मेजरमेंट ओके. त्यामुळे कशाही मेजर करा त्या तुम्हाला सारख्याच सापडतील. ही एक महत्वाची गोष्ट. आणि आता सांगितल्याप्रमाणे दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सुपर कूल्ड लिक्विड्स ओके. हा एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येत असतो मित्रांनो, त्यामुळे लक्षात असू द्या. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सुपर कूल्ड लिक्विड. आता तुम्ही म्हणणार याला हे तर सॉलिड आपण शिकतोय तर कसं असतं मित्रांनो, याच्यामध्ये ही अमॉर्फस सॉलिड्स जे असतात यात काय होतं की जसं जसं आपण याला हीट करत जातो तसं तसं याचं मेल्टिंग होत जातं हळूहळू, लगेच होत नाही. त्याच्यामुळे यांना सुपर कूल्ड लिक्विड आपण असं बोलतो. ठीक आहे. आता याचे काही एक्झाम्पल्स आपण बघू. सर्वात पहिलं एक्झाम्पल जे आपल्याला देता येईल ते म्हणजे ग्लास ओके. एखादी विंडो आहे मित्रांनो, एक बिल्डिंग आहे सपोज, ती आज नवीन बांधलेली आहे, त्याच्यामध्ये विंडोमध्ये ग्लास लावलेला आहे. तर काय होतं, जसं जसा वेळ जात जातो ओके, जसे जसे सीझन चेंज होत जातात तसं तसं ग्लास जो आहे हा हळूहळू मेल्ट होतो. आणि जर तुम्ही टॉप कडनं बॉटम कडे आले तर बॉटमला तुम्हाला जी ग्लासची थिकनेस आहे ती वाढलेली दिसेल काही वर्षानंतर, बरं का, हे लगेच होणार नाही ओके, किंवा काही दिवसानंतर. तेच जर तुम्ही वरची थिकनेस बघितली तर ती तुम्हाला कमी सापडेल ओके. त्यामुळे ग्लास कम अंडर द कॅटेगरी ऑफ अमॉर्फस सॉलिड. दुसरा जो याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ते म्हणजे प्लास्टिक. जेवढे पण प्लास्टिक आहे, जेवढे पण पॉलिमर्स आहेत, हे सगळेच्या सगळे अमॉर्फस सॉलिड्सच्या कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यानंतर इथे तुम्हाला टायर्स दिसत आहे. दे टायर्स आर मेड अप ऑफ रबर. हे जे रबर आपल्याला मिळतं हे एका झाडापासून मिळतं. तर हे जे रबर असतं बेसिकली, अगेन रबर इज नथिंग बट कॉल्ड ॲज अमॉर्फस सॉलिड ओके. टार, टार म्हणजे डांबर ज्याला आपण बोलतो, तुम्ही इथे बघत असाल की जे रोड्स बनवले जातात आपल्या इथे जनरली ते टार पासून बनवले जातात. सो टार अगेन कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ अमॉर्फस सॉलिड्स ओके. सो हे अमॉर्फस सॉलिडचे काही एक्झाम्पल्स आपण बघितले. आता याचा पुढचा मुद्दा आहे लास्ट मुद्दा आहे की दोन कन्सेप्ट आहेत मित्रांनो. एक कन्सेप्ट आहे आयसोमॉर्फिझम आणि दुसरा कन्सेप्ट आहे पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. आता हे जे दोन कन्सेप्ट आहे
हे दोन कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. पहिला कन्सेप्ट कुठला याचा? आयसोमॉर्फिझम. आता हे आयसोमॉर्फिझम काय असतं ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. बेसिकली असे काही सबस्टन्सेस असतात, टू ऑर मोर सबस्टन्सेस, त्यांचे क्रिस्टलचे स्ट्रक्चर, सबस्टन्स हे वेगवेगळे आहेत बरं का मित्रांनो, बट त्यांचे जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतात, इंटरनल स्ट्रक्चर, हे तुम्हाला सेम टू सेम दिसतात. मग असे जे कंपाऊंड्स आहेत किंवा असे जे सबस्टन्सेस आहेत, सॉलिड्स आहेत, या सॉलिड्सला बोललं जातं आयसोमॉर्फस सबस्टन्सेस किंवा आयसोमॉर्फस सॉलिड. परत एकदा, आयसो म्हटल्यानंतर काय? सेम. आणि हा जो पुढचा वर्ड आहे मॉर्फिझम, हा डिनोट करतो कशाला? क्रिस्टल स्ट्रक्चरला. ओके, सो दिस आर द कंपाऊंड्स. आता याचे काही एक्झाम्पल्स आपण बघू. ओके, हा, याच्यामध्ये एक स्पेशालिटी अशी आहे की इन दिस सबस्टन्सेस द केमिकल कंपोजिशन हॅव द सेम ॲटॉमिक रेशो. म्हणजे जर केमिकल फॉर्म्युला तुम्ही याचा बघितला आणि नंबर ऑफ ॲटम्स जर बघितले सबस्टन्स मध्ये एका पर्टिक्युलर एलिमेंटचे आणि त्यांचा रेशो जर तुम्ही काढला तर हा रेशो तुम्हाला सेम दिसेल. फॉर एक्झाम्पल एक कंपाऊंड इथे आपण बघू. फॉर एक्झाम्पल NaF. NaF म्हणजे ज्याला आपण बोलतो सोडियम फ्लोराईड. ओके, आणि MgO मीन्स मॅग्नेशियम ऑक्साईड. आता इथे सोडियमचा एक ॲटम आहे मित्रांनो, फ्लोरीनचा एक ॲटम आहे, त्याच्यामुळे याचा रेशो किती आला? 1:1. आणि तेच तुम्ही मॅग्नेशियम ऑक्साईडचं बघितलं तर मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन दे आर अगेन इन द रेशो ऑफ 1:1. आता हे दोन वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत, बट त्यांचा जो रेशो आहे क्रिस्टल्सचा हा कसा आहे? सेम आहे. त्याच्यामुळे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात? आयसोमॉर्फस सबस्टन्सेस मध्ये येतात. आणखी दोन एक्झाम्पल आपण बघू मित्रांनो. एक एक्झाम्पल आहे पहिलं NaNO3, ज्याला आपण बोलतो सोडियम नायट्रेट. ओके, आणि दुसरं आहे कॅल्शियम कार्बोनेट, दॅट इज CaCO3. आता याच्यामध्ये सारखे सारखे कोण आहे बघा? सोडियम आणि कॅल्शियम दोघं एक एक ॲटमच्या क्वांटिटीमध्ये आहे. नायट्रोजन आणि कार्बन हे सुद्धा एक एक क्वांटिटीमध्ये आहे. आणि ऑक्सिजन जर तुम्ही बघितले तर दे आर इन द 3 क्वांटिटीज. म्हणजे ॲटम्सचा नंबर जो आहे तो 3 आहे. मग जर तुम्ही इथे कन्सिडर केलं सोडियम, नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं, यांचा रेशो येईल 1:1:3. आणि तेच इथे कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजनचा कन्सिडर केला तर हा सुद्धा रेशो कसा येईल? 1:1:3. म्हणजेच हे दोघं सुद्धा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात? आयसोमॉर्फिझमच्या कॅटेगरीमध्ये येत असतात. ओके, मग आता पुढचा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे पॉलिमॉर्फिझम. आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? पॉली म्हणजे काय? मेनी. मेनी म्हणजे पुष्कळ. ठीक आहे. मॉर्फिझम म्हणजे फॉर्म. आता इथे एकच सबस्टन्स असतो मित्रांनो, कुठला तरी एकच सबस्टन्स, पण तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपियर होतो. ओके, म्हणजेच ए सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more forms or crystalline structures is said to be polymorphism. त्याला आपण काय म्हणू शकतो? पॉलिमॉर्फिझम. एकच सबस्टन्स आहे पण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये तो आपल्याला दिसतो आहे. ओके, मग याला आपण बोलतो पॉलिमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक्झाम्पल घेऊ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3. फॉर्म्युला सेम आहे, सबस्टन्स सेम आहे, बट इट एक्झिस्ट इन नेचर इन 2 फॉर्मॅट. पहिला फॉर्मॅट जो आहे त्याला बोलतात कॅल्साइट. ओके, आणि दुसरा जो फॉर्मॅट आहे त्याला बोलतात अरागोनाइट. ओके, हे दोन्ही पण फॉर्म आहेत एकाच सबस्टन्सचे, म्हणजे यालाच आपण बोलू शकतो पॉलिमॉर्फिझम. ओके, त्याच्यानंतर आणखी एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. सिलिका. सिलिका म्हणजे वेगवेगळे स्ट्रक्चर. सिलिका म्हणजे जे आपल्याला जमिनीमधून मिळते, दॅट इज कॉल्ड ॲज वाळू. ओके, तर या वाळूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल सापडतात. ओके, ज्यांचं मटेरियल जे आहे ओके ते सेमच असतं बेसिकली. ओके, फॉर्म्युला सुद्धा सेम आहे. ओके, SiO2, बट दे एक्झिस्ट ॲज अ डिफरंट डिफरंट प्रोडक्ट्स. ओके, फॉर एक्झाम्पल इथे एक क्रिस्टल दाखवलेला आहे ज्याला बोललं जातं अल्फा क्वार्ट्स. ओके, हा सिलिकाचाच ऍक्च्युली एक फॉर्म आहे. दुसरा आहे याचा भाऊ म्हणता येईल आपल्याला, हा थोडासा ब्लॅकिश कलर मध्ये असतो, इट इज कॉल्ड ॲज बीटा क्वार्ट्स. ओके, आणि एक थर्ड इथे दिसतोय, इट इज कॉल्ड ॲज क्रिस्टोबॅलाइट. ओके, सो हे तिघच्या तिघ फॉर्म कुठले आहेत? सिलिकाचे आहेत, जे पॉलिमॉर्फिझमच्या एक्झाम्पल मध्ये येतात. ओके, अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की हे जे पॉलिमॉर्फिझम आहे म्हणजे एकच सबस्टन्स आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये मिळतो, याला आपण बोलू शकतो ॲलॅट्रॉपी. ओके,
जसं तुम्ही एखाद्या मूव्हीमध्ये बघितलं असेल, डबल रोल, ट्रिपल रोल असतो, ओके, एकाच व्यक्तीचा. तर ती ट्रिक फोटोग्राफी असते. तसंच इथे सबस्टन्स हा एकच असतो, ओके, पण तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळतो. सो पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज ॲलॉट्रॉपी. आणि याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल आपल्याला देता येईल कार्बन. कार्बन सगळ्यांना माहिती आहे. सो कार्बनचे 3 पॉलिमॉर्फिक फॉर्म्स आहेत, 3 ॲलॉट्रॉपिक फॉर्म्स आहेत. त्यातला पहिला फॉर्म आहे ज्याला आपण बोलतो डायमंड, ठीक आहे, आणि दुसरा आहे ग्राफाइट, आणि तिसरा आहे फुलेरिन. फुलेरिन म्हणजे बेसिकली कार्बनचे 60 ॲटम्स असतात, 60, ओके, आणि हे 60 ॲटम्स एका फुटबॉलच्या स्ट्रक्चर प्रमाणे जोडलेले असतात. याला बकबॉल मिनिस्टर असं सुद्धा बोललं जातं, ओके. सो फुलेरिन जे आहे यात 60 कार्बनचे डॉट्स, हे कार्बन एकमेकांना जोडलेले असतात, ओके. सो हे जे फुलेरिन आहे याचा इम्पॉर्टन्स खूप मोठा आहे. इट इज यूज ॲज अ कॅटलिस्ट, ठीक आहे. ग्राफाइट तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. ग्राफाइट आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. जर तुमच्यापैकी कोणी सेल जो असतो आपला, ओके, जो आपण रिमोटमध्ये वापरतो टीव्हीच्या, ओके, किंवा वॉचमध्ये वापरतो, हा सेल जर तुम्ही फोडला तर त्याच्या आतमध्ये एक ब्लॅक कलरचा जो रॉड आहे तो तुम्हाला दिसतो. दॅट रॉड इज नथिंग बट अ ग्राफाइट रॉड. ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि डायमंड तर सगळ्यांना माहितीच आहे. इट इज युज्ड इन द ऑर्नामेंट्स अँड ज्वेलरी. फक्त एकच आहे की डायमंड जो आहे हा बेसिकली इट इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ओके. सो हे आहेत पॉलिमॉर्फिझम, ठीक आहे. आता इथे आपण आज जे बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये, ते सर्वात महत्वाचं असं बघितलं की सॉलिड म्हणजे काय असतं. सॉलिडचं इंट्रोडक्शन आपण बघितलं. आणि दुसरा पार्ट होता तो म्हणजे टाइप्स ऑफ सॉलिड्स, ठीक आहे. आता नेक्स्ट जे लेक्चर राहील आपलं, त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे काही महत्वाचे टाइप्स आहेत ते आपण बघणार आहोत, ओके. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते बघू. ज्या लोकांनी माझं चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि टेलिग्रामचं जे चॅनल आहे ते पण सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यावरती मी लवकरच तुम्हाला पहिला चॅप्टर जो आपला कंप्लीट झालेला आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, ओके, त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला पाठवणार आहे, ओके. सो स्टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्स अ लॉट.